घटनेकडे कसं बघता, पहिली प्रतिक्रिया? मी यापूर्वीच ट्विट करून या प्रकरणाला मध्ये जे काही पॉलिटिकल याला सपोर्ट होता या सगळ्या प्रकरणामध्ये ते मी पूर्वी मांडलेलं आहे. मुळात ही घटना झाल्यानंतर आमचे आमदार रवींद्रजी धंगेकर यांनी या विषयाच्या खोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला आणि ते मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये वस्तुस्थिती लोकांच्या पुढे आली पाहिजेत आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजेत. गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे, ही त्यांची स्पष्ट भूमिका होती आणि ती भूमिका त्यांनी मांडलेली. मुळात एखादी घटना घडते, आरोपी मोठ्या घरातला श्रीमंत गडगंज असतो किंवा हाय प्रोफाईल असतो, त्यावेळेस त्याला वाचवण्याचा आरोपी असतो, त्याला वाचवण्याचा प्रयत्न कोणी करत असेल, कोणताही पॉलिटिकल पर्सन करत असेल तर त्यावर कारवाई होण्याची अपेक्षा आहे. आणि ती कारवाई होताना तिथे दिरंगाई झाली. त्या घटनेमागे प्रचंड राजकीय दबाव होता, हे आमच्या इथील लोकप्रतिनिधींनी सांगितलेलं आहे आणि त्याचे पुरावे पण आहेत. तुम्ही घटना 2-2:30 वाजता घडते आणि 11 वाजतापर्यंत पोलीस सुस्तपणे या घटनेकडे बघत असतो किंवा त्यात गुन्ह्याची नोंद होत नाही. पहिला एफआयआर फाडला जातो, ब्लड टेस्ट घेण्यामध्ये रक्ताचे नमुने घेतले जातात, ते बदलले जातात आणि ज्यावेळेस पहिल्यांदा आरोपीला प्रोड्यूस केलं जातं कोर्टाच्या पुढे, त्यावेळेस ना तो त्याच्यावर जी कलमं लावली त्याला कुठलाही आधार नव्हता. कारण आधार यासाठी नव्हता की त्याचे ब्लड टेस्ट घेतले नव्हते, त्याचे रिपोर्ट्स नव्हते. तो म्हणजे हे सगळं प्रकरण पूर्णतः संशयास्पद निर्माण करण्याचं काम पोलिसांच्या दिरंगाईमुळे झालं आणि त्यानंतर जनतेने उठाव केला. आमचा जनतेतील आमदार म्हणून रवींद्र धंगेकरांनी त्या प्रकरणाला वाचा फोडली आणि त्यानंतर हे प्रकरण किती यामागे किती मोठा राजकीय पाठबळ आहे या सगळ्यांना सेव्ह करण्यामध्ये, वाचवण्यामध्ये, हे उघडकीस आलं. आणि नंतरच्या कालावधीमध्ये पुढे जे काही प्रकरण आहे ते मी मांडणार आहे. पण एक स्पष्टपणे सांगतो की आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये याच्यामध्ये दिरंगाई करणाऱ्यांना, वाचवणाऱ्यांचा प्रयत्न करणाऱ्यांना कारवाई झालीच पाहिजे. त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. आणि जो कोणी यामध्ये अडकला असेल, तो राजकीय नेता असू दे, डॉक्टर असू दे, पोलीस असू दे, या सगळ्यांवर कारवाईसाठी आणि ती चौकशी सुद्धा ही अगदी मला वाटतं की फास्ट ट्रॅक कोर्टाच्या पुढेच होणं आवश्यक आहे. ती मागणी आमची आहे.